देत असताना टांडेल. इनसाइड आउट क्लासिकल शॉट. क्लासिकल बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागे पाटीलच्या बॅटमधून पहिला सिक्सर. सुपर शॉट पाहायला मिळाला. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळले. टायमिंग प्रचंड सुंदर होतं आणि अशाच फटक्यांची गरज असणार आहे. विकेटना फिल्डिंग मध्ये काहीशे चेंजेस. P1 सुरेश साइड स्क्रीन लाईक फिल्डर आहे. एक मिड विकेट मध्ये टांडेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा इनसाइड आउट खेळलेत. अजून एक चांगला फटका आहे. पॉइंटला बीट करत चेंडू चाललेला आहे. स्लीपर कव्हरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. कमी केली गती. फटका चांगल्या खरे खेळत. चेंडू स्लीपर कव्हरला क्लिअर करत असताना मेतील नाव इथं बघतो आपण 4. तीन संघाची धावसंख्या 4 न फ्लाय होते. 22 एज आहे. विकेट किपरच्या पाठी. नशिबाची साथ देखील. धावा देखील पूर्णच्या पूर्ण 4 मिळतील. लक फॅक्टर खूप महत्वाचा असं क्रिकेटमध्ये आणि तेच पाहायला मिळालं. धावा 4. सायगीचे प्रयत्न सुरू आहेत. अजून एक अप्रतिम फटका आहे. काय शॉट आहे. जबरदस्त शॉट पाहायला मिळाला. चेंडू हा देखील साइड स्क्रीनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत सिक्सर. अप्रतिम शॉट. खोदून काढला अक्षरशः फटका. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. हाय बॅकलिपनं जबरदस्त शॉट. टायमिंग प्रचंड चांगला. तेवढाच चांगला आमच्या कॅमेरामॅनचा कव्हर. 14 आमच्या कॅमेरामॅनशी मात्र काम भरपूर मोठं आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा खराब चेंडू आहे. रिझल्ट सेम. चेंडू हा देखील मिड विकेटला क्लिअर करत असताना पाटीलच्या बॅटमधून 1 मोर विकेट 6. रिप्लाय बीमर साठी जर नक्कीच अंपायरची मागणी असणार आहे. बघूया. तिसरे पंच चेक करा आपण. या 6 धावा तर मिळतीलच. एकूण धावा 32 झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. अजून एक फटका. सुंदर खेळलेत. खोदून काढला. हा देखील चेंडू जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आक्रमक शॉट. 4 धावा. आणि कालपासून हा खराब आहे चेंडू. बीमर आहे. जरूर बीमर आहे. बीमर चेंडू संघाला बीमार करेल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्णच्या पूर्ण धावा 5. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल 11 बॉल मध्ये 41 केलेले आहेत सागर पाटीलनं. तो आता आपल्याला साकिंग एंडलाच पाहायला मिळेल. थर्ड ओव्हरला सुरुवात. खराब क्रिकेट बोलण्याच्या माध्यमातून वाटलं होते की सहजरित्या किंवा कदाचित मोठ्या डिफरन्सने किंवा मोठ्या फरकाने हा सामना जिंकू शकेल बोरले संघ. तसं नाहीये. क्रिकेट आहे समोर. वेगवान फटका. नो चान्स फिल्डर. स्क्रीनच्या दिशेनं 4 धावा. पंढरीला होते सुरुवात नजरीला. सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारताला मात्रेला.
थँक्यू डीजे भारत दादा मात कमी वरती पेनल्टी लागल नाही ते आधी खराब चेंडू पूल करण्याचा प्रयत्न रन चांगला मिळतील चेंडू हा देखील साइड स्क्रीनला लॉंग लेगला 4 धावा बॅक टू बॅक जरा टाळ्या होऊ द्या सागीसाठी 15 बॉल मध्ये तब्बल 51 धावा नाबाद केलेल्या आहेत जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणि अभिवादन स्वीकारत असताना क्लासिकल या क्रिकेट टुर्नामेंटची तब्बल 5वी चांबोचा जलवा बघितला त्याच्यानंतर सेकंड इनिंग मध्ये सागी पाटील स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगत असताना सागर पाटील फटका चांगला आहे रन्स देखील चांगला मिळतील स्कोर लेवल 4 धावा चेंडू राखत हा सामना सहजरित्या वेलकम उसाटणे संघाने जिंकलेला आहे अभिनंदन वेलकम उसाटणे टीम आणि हार्ड लक चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला अमृत 11 बोरले संघाचा मॅचचा मॅच अर्थातच असणार आहे इंडिव्हिज्युअल जन केले आपल्या टीम करिता 18 चेंडू मध्ये 56 धावा तो सागर पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण वेळ नाही घेता लगेचच टॉस करणार आहोत गावदेवी तुरुबेश अगेन्स्ट वेलकम उसाटणे जाऊया तिकडे आहेत आमचे महागुरु थँक्स राहुल भोईर अतिशय दमदार खऱ्या अर्थाने सामना झाला बघा इतका जवाब पत्तर जशात तसे टीट फॉर टॅट हा सामना बघायला मिळाला आणि या लढतीमध्ये इथे वेलकम उसाटणे क्रिकेट संघाने 91 धावांचं हे मोठं आव्हान पार करून सामना जिंकलेला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि अमृत 11 बोरले क्रिकेट संघ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला तुमचंही आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त खऱ्या अर्थाने ते आपल्या परत सेंड केलेले आहेत अभिनंदन कौतुकास्पद आपण फलंदाजी केली सुरुवातीलाच मी म्हटलं होतं दैवशेठ की सागर आणि संकेतवर मदार असेल चांबोने दमदार फलंदाजी केली परंतु इथे खऱ्या अर्थाने त्याहून आणखी मान फलंदाजी ठरली ती इनिंग्स सागरची सागर दैवशेठ यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज सामनावीराचा किताब दिला जात आहे संकेत या आपण संकेतसाठी सुद्धा 500 रुपयाचे सागर 90 खऱ्या अर्थाने प्रथमतः फलंदाजी करत असताना अमृत 11 बोर्ले क्रिकेट संघाने 5 षटकामध्ये 90 धावा कुठून 91 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं फलंदाजीसाठी मैदानामध्ये तुम्ही दोन्ही फलंदाज ज्यावेळेस दाखल झालं त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय विचार होतं की आव्हान कसं पेलायचं विचार तर एवढंच होतं कारण 2-3 दिवस अगोदर पण पोरानं सांगितलेलं कारण त्यांची बॅटिंग येणार ते चांबो बॅटिंग केली 5 ओव्हर तर 80+ मारणार म्हणजे तेच झालं आणि त्या संकेतला एकच सांगितलं आपण 5 ओव्हर केला आपण चेस करणार ते मारणार तर आपण पण मारणार निश्चित स्वरूपात आपली फलंदाजी पाहता इतर फलंदाजांना आपण काय संदेश द्याल की या विकेटवर कशा प्रकारे फलंदाजी केल्यानंतर विकेटवर आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली मदत मिळू शकतो विकेट तर अशी नाही का बॅटिंगच विकेट आहे बॉलिंग पण आहे जवळ विकेट आहे बॉलिंग चांगली टाकली तर बॉलिंग पण चांगली होईल आणि बॅटिंग 6 जवळ आहे त्यामुळं बॉल पटकन ट्रॅव्हल होतो थँक्यू सो मच ऑल दी बेस्ट नेक्स्ट मॅच